दूरदृष्टी नसलेलं नेतृत्व त्यांनी येणाऱ्या काळामध्ये माझ्या युवा मतदाराला, माझ्या मुंबईकराला काय हवंय याचा विचार न करता नियोजन केलं आणि त्याच्याच कर्माची फळं आता ते भोगतायत. भारतीय जनता पार्टीने काय विकास केलाय हा मला वाटतं विरोधकांना जाणून बुजून दिसत नाहीये. डोळ्यावर पट्टी बांधून आहेत ते, परंतु सामान्य मुंबईकर हा नक्की तो विकास उघड्या डोळ्यांनी पाहतोय, ती गती अनुभवतोय आणि तीच गती मुंबईकरांना आता हवी आहे. आणि त्यामुळे या वेळेला नक्कीच महायुतीचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेमध्ये बसणार आहे. अगदी या घडीची इचलकरंजीतून महत्वाची बातमी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत चुरशीनं मतदान तब्बल 69.76% एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान. पुण्यात निकालाधीच विजयाचे बॅनर झळकलेले आहेत. या घडीची महत्वाची बातमी. प्रभाग क्रमांक 9 मध्ये हे बॅनर झळकतात. कार्यकर्त्यांकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. पुण्यात दोनही पवार एकत्रितरित्या रिंगणात असताना या ठिकाणी भाजप लहू अण्णा गजानन बालवडकर नगरसेवक म्हणून या ठिकाणी बॅनरबाजी केली जाते. निवडणुकीच्या निकालाआधीच काय कॉन्फिडन्स आपण पाहतोय. भाजपचे बॅनर पुण्यात झळकताना आता पाहायला मिळतात. या घडीची आणखीन एक महत्वाची बातमी पाहूया. काय महत्वाची अपडेट आता आपल्या समोर येतेय. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत चुरशीनं मतदान 69.76% एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे. एकाच वेळी 9 ते 11 फेऱ्यांमधून या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी पाटील यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. 4 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्फत ही मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. यामध्ये प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 8 टेबल लावलेले आहेत. यामध्ये प्रत्येक आरओच्या अंडरचे जे 4 वार्ड आहेत त्या प्रत्येक वार्डासाठी 2-2 टेबल असे ते 8 टेबल आहेत. प्रत्येक वार्डाची मतमोजणी एकाच वेळेला सुरू होणार आहे आणि निकाल साधारण 9 ते 11 फेऱ्यांमध्ये